तर आता आपण बघूया नेमकी ही मॅच काय झाली, निकालाचा जो क्षण आहे तो क्षण सध्या आपल्यापर्यंत उपलब्ध झालेला आहे. निकालाचा हा क्षण डाक लावायचा प्रयत्न बाजूला झाला. विजय विजय हो विजय शिवराज गोष्टी राक्षेला डाव टाकून खाली पाडलं आणि हाच तो डाव आहे जो सध्या वादाचा विषय बनलेला आहे. ज्या प्रकारे जमिनीवर मॅटवर गादीवरची ही कुस्ती आहे, मॅटवर त्याला उचलून खाली पाडल्यानंतर आपले खांदे टेकले नाहीत असा दावा त्याने केलेला होता. आता या दृश्यांमधून सुद्धा त्याचे खांदे टेकले की नाही ही गोष्ट वेगवेगळ्या अँगलनी बघितल्यानंतर स्पष्ट होईल. तो पंचांचा अधिकार आहे, त्याच्याविषयी इतर कोणी बोलण्याचा तसा प्रश्न येत नाही. मात्र नेमका तो क्षण काय होता हे सध्या आपण पाहतो आहोत. यामध्ये त्याची खरोखरच दोन्ही खांदे टेकले की नाही, पाठीचा नेमका किती भाग मॅटला टेकला, एक खांदा टेकला की दोन्ही खांदे टेकले, हा सगळा टेक्निकल मुद्दा आहे. सुरुवातीला जर आपण बघितलं तर त्यानुसार त्याची कंबर टेकली आणि पाठीचा काही भाग टेकल्याचं आपल्याला प्रथमदर्शनी दिसतं आहे आणि त्यानंतर थेट त्याला विजयी घोषित करण्यात आलेला आहे. कॉमेंट्रीमध्ये आपल्याला ऐकायला येतंय की त्याला खाली चितपट केल्यानंतर पुढच्याच क्षणी तो विजयी असल्याची घोषणा देखील झाली. पुन्हा एकदा ऐकूया. सूचना देत आहेत. डाक लावायचा प्रयत्न कुस्तीपटू मतीन शेख सध्या आपल्या बरोबर फोन लाईन वरून आहेत. मतीनजी, निकालाचा क्षण सुद्धा आपण पाहतो आहोत आणि शिवराज राक्षेकडून जो दावा केला जातोय की माझे खांदे टेकलेच नव्हते तरी सुद्धा माझा रिव्ह्यूची विनंती मान्य न करता पराभूत घोषित करण्यात आलं, कसं पाहताय आपण याकडे? नक्कीच हे अंतिम मॅच विभागातील अंतिम लढत होती आणि ज्या वेळेस पृथ्वीराजनं कुस्ती सुरू असताना 10 डावाचा प्रयोग केला शिवराज राक्षेवर आणि 10 डाव मारल्यानंतर राक्षे पूर्ण वरून डाऊन झाला आणि कुस्तीमधला जो नियम आहे की चितपटचा निकाल केव्हा दिला जातो की ज्या मल्लाचे माती विभागात किंवा मॅट विभागात दोन्ही खांदे हे त्याला समांतर टेकलेले असतात त्यावेळेस चितपटीचा निर्णय दिला जातो. परंतु हा निकाल जर पहिल्यांदा पाहायला गेलं तर पृथ्वीराजनं पूर्ण शिवराजला ब्लॉक केलं होतं आणि वरती ढाक लावून एकदम ब्लॉक करून तो स्थिर होता मॅटला. परंतु पंचांची एक चूक या घडीला अशी झाली म्हणता येईल की जो निकाल होता तो निकाल खूप लवकर पंचांनी दिला. थोडा अवधी थांबायला हवं होतं. दोन्ही खांदे समांतर मॅटला टेकलेत की नाही हे त्यांनी पाहायला हवं होतं. ज्या वेळेस दोन्ही खांदे टेकलेले नसतात, एक खांदा थोडासा किंचितचा वर असतो, त्यावेळेस थोडस हात आतमध्ये घालून पंच चेक करतात की दोन्ही खांदे समांतर टेकलेले आहेत का नाही मॅटला. परंतु पंचांनी थोडासा किंचित हात घातला आणि लगेच काढला आणि लगेच निर्णय दिला. तर इतकी गडबड नको व्हायला हवी होती आणि जो निर्णय आहे तो लवकर दिला गेला. 4 गुणांची जी ऍक्शन होती पृथ्वीराजची ती अगदी बरोबर होती. तिथं 4 गुण दिले गेले असते. परंतु निकालामध्ये थोडीशी गडबड झाली असं म्हणता येईल. थोडंसं पंचांनी थांबायला हवं होतं आणि जर थोड्या वेळ थांबला असतं तर निकाल आणखीन स्पष्ट प्रेक्षकांना दिसला असता आणि निकाल वेगळा देखील लागला असता. परंतु त्यानंतरची जी शिवराजची मागणी होती की रिव्ह्यू दाखवा तर देखील मान्य करायला हवी होती पंच कमिटीने आणि एकूणच गडबड गोंधळ खूप उडाला तिथं. आणि त्यानंतर शिवराजनं जी कृती केली ती देखील चुकीची कृती आहे असं म्हणता येईल की पंचांवर आपला रोष व्यक्त करणं एखाद्या हिंसक पद्धतीनं ते देखील चुकीचं आहे असं म्हणता येईल आणि एकूणच ही गडबड गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मतीनजी, दुसरा याच्यामधला एक अजून प्रश्न, तांत्रिक प्रश्न असा आहे की मातीतल्या कुस्तीचे नियम वेगळे असतात आणि मॅटवरचे नियम वेगळे असतात. मॅटवर विशेषतः गुणांना जास्त महत्व दिलं जातं. तर हे दोन्ही खांदे टेकले होते की नव्हते या गोष्टीचा विचार न करता केवळ गुणांच्या, या डावाला जे गुण मिळाले त्या गुणांच्या आधारावर निकाल दिलेला असू शकतो का? नाही, गुणांच्या आधारे तसा नाही देता येईल. परंतु माती विभागात देखील हाच नियम लागू होतो महाराष्ट्र केसरीत आणि मॅट विभागात देखील. परंतु जर मैदानी खुली लढत जर बघितली
मैदानी म्हणजे जिथं आंतरराष्ट्रीय नियमांचं बंधन नसतं आणि मैदानी जर खुली लढत बघितली तर तिथं या पद्धतीच्या कुस्तीला चितपट निकाल लगेच दिला जातो. परंतु आंतरराष्ट्रीय नियमानुसार जर पाहायला गेला आपण तर दोन्ही खांदे समांतर मॅटला किंवा मातीला चिकटलेले आहेत का नाही हे पंचांना खात्री करावी लागते आणि जवळपास 10 सेकंद एखादा डाव मारल्यानंतर 5 सेकंद ते पाहावं लागतं की ते खांदे ऍक्युरेट चिटकलेले आहेत का नाही आणि ते न पाहता जर निकाल दिला गेला पंचांकडून तर अशी स्थिती एकूणच निर्माण होती संग्रहाची. निश्चितपणे मतींची आता शेवटचा प्रश्न अगदी थोडक्यामध्ये पुढे पुढे काय होऊ शकतं? ही कुस्ती पुन्हा खेळवली जाऊ शकते आता? मग एकूणच राडा झाला त्या स्थितीमध्ये. शिवराज कडूनची जी हिंसक प्रतिक्रिया होती आणि पंचांनी तो निकाल दिला होता तर मला तर नाही वाटत की परत एकदा ती कुस्ती लावली जाईल. पृथ्वीराज किंवा त्याचे समर्थक त्याचे कोचेस ते तयार होतील आणि पुढे काय होतं हे बघणं महत्वाचं ठरेलच. मतींजी धन्यवाद या आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.